कसल्याही पद्धतीमध्ये अजून हे झालेलं नाही। तरी थोड्या दिवसांमधून 7 ते 8 महिन्यापासून काम रखडलेलं आहे। नवीन पुलाचे काम आता की सुरळीत चालू झालेले असे दिसतात आणि ह्याचे कामाचे स्वरूप पाहिले तर 7 ते 8 वर्षापासून नवगण राजुरी परिसरामधून हे काम बंद पडलेलं होतं। तरी आता काहीतरी चालू झालं असं थोडं वाटतंय आणि ह्याच्यावरती शासनाने आणि ह्याच्याकडे बजेट टाकून थोडंसं सरकारने बघणं गरजेचं आहे। तरी तसेच असे हे रोडचे पाऊस काळाच्या काळामध्ये हे पहा नवगण राजुरी तर खालापुरी आर्वी जांब येळम जाणारा हा रस्ता आहे। कमीत कमी 5 ते 10 वर्षापासून बंद पडलेला आहे। तरी आता नवगण राजुरीच्या पुलावरचं काम आता मोठ्या वेगानं चालू आहे। तरी इथून तिथून पाहायला गेलं तर पूर्णपैकी रस्त्याचं काम एकदम फास्ट चालू झालेलं आहे। तसेच पूर्ण हे झालेले काम पूर्ण पुलाचे काम होऊनही बी 6 ते 7 वर्ष झाले, पण कसल्याही प्रकारचं आतापर्यंत पूल राजुरी परिसरातला चालू झाला नव्हता। पण आता दुर्गणी कसे तरी करून बजेट आणून किंवा काय करून ह्याचं काही सांगता येत नाही। आता सकाळपासून आतापर्यंत काम चालू असून पूल नवगण राजुरी इथला आता की चालू व्यवस्थित होण्याच्या मार्गावर आहे। मी सदाशिव पवळ, संपादक SPTV लाईव्ह नवगण राजुरी। हे पा मशीन स्वतः टिप्परमधून काढतात आणि त्याच्यात टाकून शिनी कसल्याही पद्धतीचं कामाचं स्वरूप एकदम फास्ट चाललं आहे। नवगण राजुरी परिसरामध्ये कित्येक दिवसापासून थकीत असलेले काम आणि पूर्ण हे झालेलं काम पूर्ण झालेलं आता इतकं दुर्घटना बेकार वर्षे आहे। 8 ते 9 वर्षे झाले। 8 ते 9 वर्षापासून हे काम चालू असणारं आता की कुठंतरी थोडंसं पुलाचं मार्गी लागलेलं दिसत आहे। असेच हे रोड इथून बीड, राजुरी, खालापुरी, आर्वी, जांब, येळम तसेच मोठ्या प्रमाणात काम आतापर्यंत एकदम चांगल्या दलदार पद्धतीचं काम झालं आहे का नाही असं वाटतंय। कधी बी झालं बऱ्याच दिवसापासून शिनी ह्याच्याकडं कसल्या प्रकारचं शासनाचं लक्ष नसून हे काम थकीत पडलेलं 7 ते 8 वर्षापासून आता की पुलाचं जोडायचं काम चालू झालेलं आहे। तरी ह्याच्याकडं कसल्याही प्रकारचं शासनाचं लक्ष नाही आणि कसल्याही प्रकारचं हे नाही। तरी इथं कितीतरी लोकांचे बळी गेलेले आहेत। तरी ह्याच्याकडं कसल्याही प्रकारचं लक्ष नसून तिने असं बघून काहीच सांगू शकत नाही। आता
हे पाण्याचं टँकर आहे रोडवर चालणारं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पाणी खूप प्रमाणात मारीत आहे. तर काही ठिकाणी कोरडं पडल्यामुळे रोडला मोठ्या प्रमाणात चिरा पडलेल्या आहे. तरी हे पूर्ण रोड पहिलं सगळं राजुरी परिसरामधला झालेलं आहे. हे आतापर्यंत इथून पुलाचं काम कितीतरी वर्षानंतर चालू झालेलं आहे आणि जाणे येण्याचा मोठा तकलीफ होत आहे. तरी ह्याच्याकडं शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन काहीतरी मार्गी लागल्याने असं वाटत आहे. नमस्कार, SPTV न्यूजमध्ये सुस्वागत. मी सदाशिव पवळ, संपादक, बीड. नमस्कार. हा रोड राजुरी, बीड, खालापुरी, आर्वी, जांभेळ जाणारा रोड तिथून 7 ते 8 वर्षापासून हे काम बंद पडलेलं होतं. आता काहीतरी थोडंसं मार्ग लागल्याने असं वाटतंय. हे पार सगळा रोडचा सगळा सत्यानाश झालेला आहे. जाणे येण्याचं इकडं मोठ्या प्रमाणात हे झालेलं आहे. तरी थोड्याच ह्याच्यामध्ये गुत्तेदार, कॉन्ट्रॅक्टर ह्याच्याकडे कोणत्या प्रमाणामध्ये 7 वर्षापासून नुसतं करू म्हणून आता कसं तरी राजुरी परिसरामध्ये थोडंसं